नमस्कार मंडळी, सुप्रभात। तर आम्ही पोहोचलोय रायगडच्या पावनभूमीत। तर रायगड इकडनं जवळजवळ 3 किलोमीटर पुढे राहिला आणि सर्व बसेस इकडे थांबवलेत आमच्या। तर इकडनं आता आम्हाला गव्हर्नमेंटच्या बसने रायगडच्या पायथ्याशी जावं लागेल। तर हे सर्व जे आहे हे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून करावं लागले। तर खूप चांगलं असं नियोजन आहे गव्हर्नमेंटचं, कारण वर तिकडे क्राऊड व्हायला नको, जास्त गर्दी व्हायला नको, ट्रॅफिक लागायला नको, म्हणून हे सर्व गव्हर्नमेंटने केलेलं आहे। तर खूप उत्तम सोय केलेला आहे। गव्हर्नमेंटची प्रशासनाचे आभार मानतो। आणि आता आम्ही चाललोय पायी चालत पुढे गव्हर्नमेंटची बस पकडायला। तर सकाळचे 6:30 वाजलेत आणि आम्ही चाललोय। सर्व मित्र आपल्या सोबत आहेत बघा, देवा आहे इकडे, सर्व प्रमोद वगैरे आहेत। आणि बसेस बघा किती, तिकडनं आलो डायरेक्ट बसेस, पूर्ण बस एवढी क्राऊड आहे ना, एवढी क्राऊड, खूप जास्त गर्दी झाली शिवभक्तांची। अजून पुढे तुम्ही बघा, जसे जसे आम्ही पुढे जाऊ ना, तुम्ही फक्त बघत राहा काय गर्दी होणार आहे ती। इकडे बघा, या साईडला पण पूर्ण भरलेला आहे ही एरिया पार्किंगची। तर चला आता पुढे जाऊन आपण गव्हर्नमेंटची बस पकडू आणि रायगडसाठी पुढे जाऊ। तर ह्या इकडे सर्व गव्हर्नमेंटच्या बस आहेत, ज्या प्रशासनाने इकडे सुविधा म्हणून उपलब्ध केलेल्या आहेत आपल्यासाठी। पूर्ण शेवटपर्यंत तिकडे बस लागल्यात गव्हर्नमेंटच्या। आणि इकडे शिवभक्तांनी लाईन लावून तिकडे बसमध्ये चढायला लावलंय। भाई भाई सो मंडळी, गव्हर्नमेंटच्या बसने आपल्याला सोडलं इथपर्यंत। गव्हर्नमेंटचे खूप आभार। सर्वजण फटाफट फ्रेश झाले आणि बसमध्ये बसून आता आपण आलोय रायगडच्या पायथ्याशी। पाठी तुम्हाला दिसत असेल बघा। या लिंबू पाणी, कोकम सरबत, थंडगार पाणी, बटर, काकडी, चढता चढता घाम फुटला।
खूप उकडतंय म्हणून थंडी थंडी काकडी घेतली खायला. शिवभक्तांची गर्दी बघा. अलोट गर्दी झाली शिवभक्तांची, जबरदस्त. अगदी मोठ्या प्रमाणात आला शिवभक्त इकडे. समोर दिसत असेल बघा, पूर्ण रस्ता असा पूर्ण पॅक झालाय. मध्ये मध्ये चालायला पण जागा होत नाही, एवढे सर्व शिवभक्त आलेत. हा त्याची बरोबर जोडा त्यांचं उलट. हा शिवाजी जय शिवराय. तर पोचलोय महादरवाजामध्ये. पाठी बघा, आजही महादरवाजा जो आहे तो सुस्थितीत आहे, बऱ्यापैकी एकदम चांगला आहे. पाठी दिसत असेल बघा. तर हा जो महादरवाजा आहे तो गोमुखी आकारामध्ये असा मध्यभागी बनवलेला आहे. दोन्ही साईडनी दोन मोठे बुरुज आहेत आणि मध्ये हा महादरवाजा आहे आणि दोन्ही साईडने अशी वळणं आहेत गोमुखी. तर हा दरवाजा असा बनवण्याचं कारण काय, तर एखाद्या शत्रूने हल्ला केला तर तोफेमधून जो येणारा गोळा आहे तो दरवाजावर आदळणार नाही, तो सरळ या तटबंदीवर आदलेल, नाहीतर पाठी तिकडे आदलेल. या दृष्टीने हा दरवाजा मध्ये असा बनवलेला आहे.